बाई ह्या का ह्यांचा मोबाईल राहिलाय घरी. पिसूळ आलाय मला सकाळ धरणं मोबाईल उचलून उचलून. काम नाही म्हणून काम. आता काय करायचंय, ही धर ही लसणाची चटणी आणि ही सांडगं पॅकिंग कर. तर मैत्रिणींनो, हे असं माझं एकंदरीत दुकान असतं रोज. रोज 4 वाजले की असं पूर्वीच शेंगदाण्याचं लाडू खाते. पाय डोकं चावलं झालंय माझं. 1 किलो मसाला फोड ऐक, आणि त्याचं 2 कर. अर्धा किलोचा मसाला संपला या. 2 ताई साहेबांना राहिला नाही, म्हणजे ते 1 किलोचं 2 आहेत म्हणून ते आणला मसाला घरातला थोडा साईडला ठेवायचा असतो. बरं, ती लसूण चटणी ना. ओके, ती ताई साहेबांना द्यायची माझ्या. कुठं गेलं त्या ताईंचा पत्ता लिहून ठेवलाय मी ती. बरं हां, आता फक्त काय राहिले या शेंगदाणे लाडू राहिले ते 1 किलो भरायचे. त्या ताई साहेबांचे, मनीषा ताईंचे 1 किलो त्या बॉक्समध्ये भरायचे ते इथं 1 किलो. आणि माझे हे दादा आहेत ना डॉक्टर इथं, त्या दादांचं खारीक पावडर राहिली 250 ग्रॅम करायची. आणि सुनीताताई इथं त्या ताई साहेबांचं मसाला सांडगं खारीक आणि लाडू ही एक राहिले पॅक करायचं. अव 2 मिनटं थांब. ह्या ताई साहेबांचं माझी ऑर्डर कशी असते तुम्हाला दाखवते. लसूण चटणी हो का, ही त्या ताई साहेबांचे. पावशेर लसूण चटणी, पावशेर हळद, पावशेर धना पावडर, पावशेर सांडगण, पावशेर लसूण. ह्या ताई साहेबांचं ही. ह्या ताई साहेबांचं 1 लाडू, ह्या ताई साहेबांचं 1 लाडू, अजून 2 ताई साहेबांचं होतं इथं. इकडं मिरची पावडर अर्धा किलो, मसाला अर्धा किलो ह्या ताई साहेबांचा बघू शकता. इकडे ही 2 मसाले कमी पडल्यात इथं, त्या अर्धा किलोचा. तर दीदी आमची दिन मला करून. आणि इथं ओरिजिनल क्रीम, सॉरी ही फेअरनेस क्रीम एका ताई साहेबांची, आणि मसाला 3 पावशेर आहे. तर ही ताई साहेब आहेत वृंदावनच्या. फेअरनेस क्रीम चालली आपली. 2 मथुरेच्या ऑर्डर आहेत आजच्या. ह्या ताई साहेबांची पण मथुरेचीच ऑर्डर आहे. दिसती का, वृंदावन फेअरनेस क्रीम आणि 3 पावशेर मसाला, म्हणजे ही 1 किलोचं प्रमाण आहे त्यांचं. 100 रुपयात एवढं मथुरेला पोचवणार. दुसऱ्या ताई साहेबांचं पण मथुरेचंच आहे, ही UP. हो का, ह्या ताई साहेबांना मटकीची डाळ 1 किलो आणि मसाला 1 किलो पाठवायचा आहे. ही मटकीची डाळ तिकडं मध्य प्रदेशला भेटत नाही ताई साहेब म्हणल्या, म्हणून त्यांना ही मटकीची डाळ. आणि ही तर ही पण ऑर्डर आहे त्याच ताई साहेबांची, उत्तर प्रदेशच्या UPच्या. आज UPच्या 2 ऑर्डर इथं, ही 1 आणि ती 1. आणि ही दुसरी वांगाची ओरिजिनल क्रीम त्या ताई साहेबांना द्यायची या. त्या आहेत औरंगाबादच्या. ओरिजिनल क्रीम आणि 500 ग्रॅम मसाला ह्यांचं अर्धा किलो मसाला, 1 किलो मिरची पावडर आणि अर्धा किलो लसणाची चटणी. इकडे 1 किलो मसाला आणि ते अर्धा किलोचं 2 पॅकेट. आता मी खारीक पावडर वर बारीक करायला जाते ते ना, तर तू ही पॅकिंग ह्याच्यात फक्त ही हळद जास्त आहे ती पावशेर करायची. काय चिटकवा भरा परत काढा परत तोडा परत आरती करा असू दे. तर हे असं एकंदरीत आमचं गणित असतं. हे असा पसारा असतो सगळा. तुम्हाला कसं वाटतंय सांगा. अजून राहिलं तर पॅकिंग करायच्या. होय, हे तर आहे की अर्धा किलो मसाला, पण ती लागायचा अजून लागायचं आहे अजून. नको बघू, तुला सकाळ धरणं दिलाय का तापण्या, तुला काय म्हण. तोपर्यंत मग इकडं आमच्या नानीचं लाडू. थांबा, अर्धा किलो करायचं ते. तर हिथं लाडू आमचं कमी पडलेलं त्याच्यामुळं. आणि हा असा मी 1 लाडू घेते आणि असा खाऊन बघते. लय भारी झाले नाणे. ही शेंगदाण्याची लाडू बारीक केले मैत्रिणींनो. आणि ती माझ्या ताई साहेबांचं डिंकाचं लाडू इथं. सविता ताई, दिलीप नवले ताई साहेब लाडू पॅकिंग करते या. आणि ह्याला कमी पडल्यात इथं. ही धना पावडर करायची एका ताई साहेबांची. आमचं आपलं चुनू मुनू असतं उली. ह्याला ही धन भाजून घेतल्यात आणि त्यात मध्ये ही जिरी टाकली या. दिसते का तुम्हाला. आणि इथं हे शेंगदाणे आहेत ना, हे शेंगदाणे येतं तुम्ही जी लाडू खाणार आहेत ना त्याच्यासाठी हे शेंगदाणे असे भाजून घेतलेत बघा. आणि त्याला गुळ वापरतो आम्ही सेंद्रिय. कुठं गेला हो नानूबाई, हा गुळ 130 रुपये किलो आला बघू शकता. हा गुळ आहे. खारीक पावडर करायची बारीक. हे असं ॲड्रेस लिहून ठेवल्यात इथं मी. पण ही शेंगदाण्याचं लाडू म्हणलं आपलं आपण बांधावत नाही तर खारकीवालीला जायचं, शेंगदाणेवालीला जायचं. मी तिचं लय राडा होऊन बसन असं एकंदरीत चाललेलं असतं.
हे असं घेते. फक्त खारी पावडर आहे ही, बघू शकता. हो केली की. हा झालं, बारीक करायचं सगळं झालं. आता पावशेरचं एक आहे. काय 2 किलो 3 किलो म्हणलं तरी टाका. हा असू दे, लागेल तेवढी. हा 2.5 किलो त्या गुणीला. आणि गुणी मोठीच, मग मसाल्याची गुणी देऊ का आणि तुम्हाला? मसाल्याची गुणी देऊ का? तेच मिरची बसणार नाही ते. अयो टाकायचं आतमध्ये मसाला भरलेला. मसाला कुठून आणलेला? झालं बघा पार्सल आमची पॅक करून 5 वर काटा गेला. आता मिरची पावडर गावात कुटायला वाळली दिवसभर. मिरची म्हणजे मिरची गुणी कुटाय दिली, मिरची पावडर आली. उद्याच्याला हिरवळ मसाला भाजायचा. उद्या मसाला दाखव. हा त्यात नाही बसणार नाही. ही अशी सगळी तुम्हाला फक्त इथं मग ही चिटकावलेली दिसते ती अशी एवढीशी. पण ती मगाच्या धरणं ती गोळा करतोय का नाही, सांडग, मटकीची डाळ, ओडमिल क्रीम, फेअरनेस क्रीम, मसाला, लसणाची चटणी, मिरची पावडर, डिंक लाडू, शेंगदाण्याचे लाडू, मिरची पावडर, हळद, धना पावडर, हे सगळं गोळा करायचं. सांडग हे सगळं, ह्याचं ही त्याचं ती त्याचं ती त्याचं ती सगळं गोळा करायचं. ती थोडा सराजून एकात एक काय 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 साहेब 1 किलो 4 वस्तू घेते त्या. मसाला पावशेर, धना पावडर पावशेर, कुठं हळद पावशेर, मिरची पावडर पावशेर. काय काय साहेब काय करतात ऐका. मसाला पावशेर, मिरची पावडर पावशेर, सांडग पावशेर आणि लसणाची चटणी पावशेर 1 किलो. आणि तुम्हाला जरी घ्यायचं असेल ना फक्त पावशेर पावशेर घेत जा. 1 महिना गेलं चवीपुरतं खायला झालं बस झालं. पुढच्या महिन्यात पुढची बात. 500 रुपयात सगळं घरी. 500-600 रुपयात हो का. 100 रुपयाचं सांडग, 150 रुपयाची लसणाची चटणी, 125 रुपयाची मिरची पावडर, 250 रुपयाचा मसाला, 50 रुपये कुरिअर चार्ज, घरपोच सेवा. ओके मध्ये 1 महिन्याचं पॅक. आता वाजले 5:30 पर्यंत एवढं काम झालं. सगळे पॅकिंग वगैरे केल्या. आता उरकायचं स्वतःचं हे सगळं सामान भरायचं आणि मग कुरिअरला जायचं. 6:30 वाजेपर्यंत जाते तिथनं कुरिअर टाकायचं. सगळ्यांचं फोटो काढून घ्यायचं. कोणाचा काय प्रॉब्लेम आलेला असला चेक करायचा. येताना काय मंडई वगैरे काय कोरांचं खायला, काळ्याचं ह्यांचं काय आणायचं बाजार हे ते सगळं घ्यायचं. कुरिअरपासून सगळं सामान घेत घ्यायचं. कुरिअरला जायचं. काळ्याचं खायला संपले 2-3 दिवस झालं. 850 रुपयाचं खायला लागतं त्याला. 15 दिवसाला कॅट फूडचा पुडा 3 किलोचा तो घ्यायचा. नंतर मंडई घ्यायची, बाजार घ्यायचा, पाण्याचा जार संपलाय तो येता येता घ्यायचा आणि मग घरी यायचं. हे असं एकंदरीत दिवसाची सुरुवात सकाळचं उठल्यापासून असते संध्याकाळी झोपस्तोपर्यंत. आणि त्याच्यामुळे मी आनंदी असते. मला कोणाचं काय चाललंय ते काहीच बघायला वेळ नसतो, खरं सांगते तुम्हाला. आणि थोडंफार लोकांचं टेन्शन घेतलं, थोडंफार काय झालं की हो का ही मग असं होतं आपल्याला. कोलेस्ट्रॉल वाढतं, कुठं काय होतं, टेन्शननी वाढतं, कुणाचं जास्त तेलकट खाल्ल्या वाढतं. म्हणून मी साधं जेवण करते. ज्वारीची भाकरी खाते, चपाती वगैरे जरा टाळते. आवडला असून व्हिडिओ तर नक्की लाईक करत जा. बरेच ताईसाहेब माझ्या काही जण काय यूट्यूबरांनी बरेच काय मसाले वगैरे सगळं चालू केलं आहे. मला त्यातच आनंद वाटतो की तुम्ही माझं काही ना काही गुण घेत आहे. नक्की सगळेजण असंच पुढं जा. एक ताईसाहेबांचं बी पार्सल आलं आहे पण मला ते फोडायचं आहे कारण का तो चांगला व्हिडिओ काढायचा आहे म्हणून. आज शनिवार आहे आणि आज ऑर्डरी लई होत्या आणि लई काय माणसांचं सगळ्यांचं गोळा करून ती पोच करायचं होतं. त्याच्यामुळे आज काय तो व्हिडिओ काढला नाही. उद्या सकाळ मस्त निवांत व्हिडिओ काढते आणि तो पोस्ट करते. ताईंनी काय पाठवले ते तुम्हाला सगळ्यांना. ताईसाहेब तुमचं पार्सल माझ्यापर्यंत पोचलं आहे. तुम्हाला फोन करायसुद्धा मला सवड नाही. मी आता फोन करून सांगते तुम्हाला. आज संध्याकाळी आलं आहे. परवा दिवशी का कालच आले, पण परवा दिवशी चालतं पण दाजींच्या ध्यानात नव्हतं आणायचं, त्यांनी काल आणलं आहे. तुम्ही पण पाखरावणी वाट बघत असताना का कधी पार्सल फोडते आणि व्हिडिओ टाकते तर नक्की टाकते उद्याच्याला. बाय सगळ्यांना.